तिथे भयंकर थंडी, बर्फच बर्फ असतो. मग अशा ठिकाणी आपण कसं सर्व्हाइव्ह करतो? हा, मीटिंग सुरू आहे, मला भीती वाटली, आवाज का आला टूम करून, कोणाला काही बोलायचंय का, काय हँड बिन रेस केला असेल तर मला इथे दिसत नाही बरं का, ठीक आहे. सो अशा गोष्टी बदलत राहतात. ह्युमिडिटी, तिथे ह्युमिडिटी नाहीच आहे, तिथे गरमीच गरमी, कसलं पाणी आणि कसल्या पाण्याची वाफ, देर इज नो ह्युमिडिटी देअर इन दॅट एरिया. मग तिथली लाईफ किती वेगळी असेल ना. मग तिथे कोणत्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील एवढ्या गरमीमध्ये, डिसीज बिसीज क्रिएट करणारे मायक्रोब्स तरी कसे, मच्छर बिच्छर तरी चटतील का एवढ्या गरमीमध्ये. वी नीड टू थिंक अबाउट ऑल दिस फॅक्टर्स की तिथे मायक्रो म्हणजे मायक्रो लाईफ, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे कसे असतील, कोणते असतील. दुसरं, तिथली प्लांट सिस्टीम कशी असेल, तिथली लाईफ सिस्टीम ऑफ ॲनिमल्स ही कशी असेल. आणि बिकॉज ऑफ ऑल धिस जे त्याच्या सगळ्याचं कारण आहे ती अबायोटिक फॅक्टर्सची सिस्टीम कशी असेल. हे आपण एक बोललो डेझर्ट बद्दल, दुसरं तर बर्फाबद्दल आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे. सो बायोलॉजिकल फॅक्टर आणि इनऑर्गॅनिक फॅक्टर किंवा नॉन बायोलॉजिकल फॅक्टर्स, यू कॅन थिंक ऑफ इट इन बोथ दीज वेज. तुम्हाला असाही अंदाज येत असेल की बायोलॉजिकल मीन्स ऑल लाईफ. सो व्हॉट विल बी अबायोलॉजिकल, एव्हरीथिंग विच इज नॉट देअर इन द लाईफ, जे आपण आताच बोललो. मग ह्या दोनही फॅक्टर्सचं इंटर रिलेशनशिप बिटवीन इच अदर. आता या इनऑर्गॅनिक कंपोनंट्स मध्ये बायोलॉजिकल आणि त्यांच्या इंटर रिलेशनशिपमध्ये आपण मगाशी सुद्धा हे बोललो. चला आपण एक सिंपल सिस्टीम घेऊया. आपण जिथे राहतो महाराष्ट्रातली ती. माझ्या घराच्या आजूबाजूला खूप शेती, मी तुम्हाला बऱ्याचदा बोलले की इथे लोक शेती करतात, आजूबाजूला त्यांचे मळे आहेत किंवा त्यांचे छोटे छोटे लँड एरियाज आहेत, तिकडे ते वेगवेगळी त्यांचे क्रॉप्स घेत असतात. आता आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे, बऱ्यापैकी सूर्यप्रकाश आहे, चांगली माती आहे आपल्याकडे. महाराष्ट्र तुम्ही कुठे जा, कोकणात जा लाल माती आहे, आपल्याकडे काय बरं म्हणतो, आपल्या खानदेशात जा मस्त काळी माती आहे, एकदम दर्जेदार चांगली सुपीक माती आहे. नागपूर साईडला थोडीशी वेगळी माती आहे ना, मराठवाड्यात वेगळी माती आहे. पण प्रत्येक ठिकाणच्या मातीचा कस वेगळा आहे आणि त्याच्यामधून येणारं उत्पन्न वेगळं आहे. कुठे द्राक्ष चांगली होतात तर कुठे ऑरेंजेस चांगले आहेत, कुठे आंबे चांगले आहेत तर कुठे ज्वारी, बाजरी, मका ह्याची चांगली शेती होते. हे तुम्हाला माझ्याहून जास्त चांगलं माहिती असेल. जर तुमची शेती असेल घरची तर तुम्ही याच्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकता, कारण की तुम्ही जिथे राहता तिथे कशा प्रकारची माती आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी जिथे राहते तिथे आजूबाजूला सीताफळाची शेती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. सीताफळाचे मळे तिथे, आणि इथले हे सीताफळ भरपूर ठिकाणी एक्सपोर्ट पण होतात. तर तरी सुद्धा इथे बाकीची पण पिकं घेतली जातात. बाजरीचा पीक बऱ्यापैकी घेतलं जातं, कारण की पाऊस आहे पण खूप नाहीये. चांगला पाऊस आहे पण अतिवृष्टी म्हणून आपण खूप पाऊस आहे तर अशी पिकं इथे नाही घेऊ शकत. आणि हे पावसाचं पाणी बघा, आता जून जुलैच्या आसपास पाऊस जो पडतो तो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पडत राहतो. नोव्हेंबर डिसेंबर पासून तर पाऊस नसतोच. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, पूर्ण मे, जवळपास 6 ते 7 महिने बिना पावसाचे जातात. ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी असाच भाग आहे. कोकण एक सोडला तर कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि तो सगळ्याच्या सगळा पाऊस नंतर समुद्रामध्ये वाहून चालला जातो. खूप पाऊस पडला तरी पण तो कुठेतरी साठवून ठेवलाय का हे पण तर बघायला पाहिजे की नाही. मातीला जितकं पाणी लागतं वर्षभर तुम्हाला शेती कसायची असेल तर यू विल नीड लॉट ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर स्टोर्ड विथ यू. तुम्ही शेततळ करा, तुम्ही विहिरी भरा, तुम्ही काहीही करा, पण ते उन्हाळ्यामध्ये संपणारच आहे पाणी. मग तुमच्या पिकांची कंडिशन तुम्हाला बदलावी लागेल. कमी पाण्यामध्ये येणारी फळं कोणती आहेत? मग ते कलिंगड लावा का आणखीन काय लावा, काकड्या लावा, याचे वेल लावू शकता तुम्ही. मग सांगायचा मुद्दा काय, तुम्ही पावसाळ्यामध्ये जी शेती करत होता ती सोडून तुम्हाला आता अबायोटिक फॅक्टर बदलले की मग तुम्हाला काय बदलावं लागेल, पिकच बदलावं लागेल. बरोबर की नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जी आपण लावली आहेत झाडं, पिकं लावली, त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अळ्या असतात, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स असतात जे अटॅक करतात. तर इथल्या भागामध्ये जे आहेत ते तुमच्याकडे असेल असं नाहीये. काही काही ठिकाणी सेम असतात, काही ठिकाणी ते वेगळे असू शकतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोग वेगवेगळ्या एरियामध्ये असतात. मध्यंतरी मी असं ऐकलं होतं की टोमॅटोमध्ये काहीतरी वेगळेच असे बॅक्टेरिया आलेत की ते खाल्ल्यानंतर लोकांना लाल लाल टोमॅटो सारखे पुळे येतात. तर ती अफवा होती का खरं होतं मला माहिती नाही. पण अशा अनेक त्या रिजन मधले जे काही डिसीजेस असतात ते तिथल्या बायोटिक फॅक्टर्समुळे असतात. त्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रादुर्भाव जास्त असतो. तसं असेल तर ते डिसीजेस जास्त होणार आहे. So that is depending upon the biological factors, and those biological factors are dependent on the biological factor किंवा abiotic factors. करेक्ट आहे की नाही. तर हे इंटर रिलेशनशिप आहे अँड इट इज ऑलवेज म्युच्युअल, इट इज गोइंग टू बी देअर ऑलवेज. नंतर आपण बघितलं तर सॅप्रोफाइट्स, पॅरासाइट्स आणि होलोझोइक. सॅप्रोफाइट्स म्हणजे असे जे डेड डिकेड गोष्टींवर जगतात.
The food is dead and decayed organisms, dead and decayed plants. आपण म्हणतो शी किती घाण वास होतोय, कसं काय खात असतील. पण त्याच घाण वासाचं त्यांना आकर्षण आहे. त्या घाण वासामुळे तिथे जातात. त्यांच्याकडे तो घाण नाही, त्यांच्याकडे तो टेम्पटिंग आहे. आपल्याला पावभाजीचा वास आला की कशी भूक लागते, वास पावभाजी आहे वाटतं. किंवा काय ते बिर्याणी, किंवा कोणाला सांबारचा वास, कोणाकोणाला. बरं सांगा मला, तुम्हाला काय आवडतं जेवायला? चला, हा मुद्दा तुम्हाला विचारलाच पाहिजे. तुम्हाला काय आवडतं की त्या वासामुळे तुम्हाला वाटतं मस्त भूक लागली मला आज? असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला असं टेम्पटिंग वाटतो? सांगा बरं. पटपट सांगा पावभाजी. सगळ्यांनी. मला माहितीच होतं. कोणाकोणाला पाणीपुरी पण आवडते. बाकीचे सांगा पटापट. बटाट्याची चटणी. बटाट्याची चटणी, बटाटा. येस मॅम. हो का? आता याची रेसिपी तुला ग्रुपवर टाकावी लागेल. मी पहिल्यांदा आयुष्यात ऐकलंय बटाट्याची चटणी पण असते. जो भी कुछ है तुमको अभी शेअर करना ही पडेगा. मला माहिती नाही कशी दिसते आणि कशी लागते. अभी तो नया कुछ सुना है मैंने, आता टाकावंच लागेल तुला. कोणी सांगितलं बटाट्याची चटणी? स्क्रीनवरच येते, त्याच्याशिवाय मला दिसणार नाही. कोणी सांगितलं बटाट्याची चटणी? मॅम प्रीती. प्रीती सांग मला कशी करतात. खरंच सांगितलं काहीतरी उगाच सुचलं म्हणून सांगितलंय? खरंच करतात का बटाट्याची चटणी घरी तुमच्या? येस मॅम. हा, गुड. मग आता त्याची रेसिपी विचारायची आहे तिला आणि मग मला सांगायचं, ठीक आहे? गुड. अनुष्का, तुम्हाला काय आवडतं? मॅम मला पावभाजी. वा. साई जगताप, तुम्ही सांगितलं का साई आहे का सई आहे? सई आहे मला वाटतं, आपण मागे बोललो होतो. सई सांगा. टीचर मिसळ पाव. तर्री, बरं. अपूर्वा. टीचर पास्ता. पास्ता कोणता? आपला तो काय बरं म्हणतात, त्या व्हाईट सॉस वाला का तो नॉर्मल आपण मॅगी सारखा करतो? नाही मॅम, नॉर्मल व्हाईट सॉस वाला नाही. ओके, मला पण त्याच आवडतो. मला सॉसेस वाला असं कसं तरी वाटतो बघून बघून, पण तो नॉर्मल मॅगी सारखा टेस्टी. बरं, प्रणाली चव्हाण. मॅम मला पनीरची भाजी आवडते. ओके. चित्रा तांबोळे. मॅम मी ऋतुपर्णा तांबोळे आहे. हो, पण मला कसं समजेल ना, नाव तरी ते चित्रा टाकलंय. मग ऋतुपर्णा सांगा, तुम्हाला काय आवडतं? मॅम मला साऊथ इंडियन डिशेस आवडतात. इडली, डोसा, चटणी, उत्तप्पा. डोसा, चटणी, सांबार, इडली. बरं, समृद्धी सांगा. पाणीपुरी. बघा, मी सांगितलं होतं काही लोकांना पाणीपुरीच्या वासाने भूक लागते. सागर. काय बरं आडनाव आहे? जुधारे सांगा. मॅम मी श्रुती काय? जैन. मला श्रुती जैन आहे श्रुती. मॅम. आपण आडनाव कसं म्हणायचं? जुंदरे. मग एम नाही टाकलंय बेटा तिकडे, ठीक आहे. तुला पण पाणीपुरी आवडते का? यस मॅम. संगीता मैम, आपका फेवरेट फूड क्या है? बघूया, आपण त्यांना विचारूया. त्या आहेत का इकडे? काहीतरी कामात असतील, लॅपटॉपवर असतात तर. मला सगळ्या. क्या दीपिका मैम क्या पूछ रहे हैं? आपका फेवरेट फूड क्या है जिसके स्मेल से आपको ऐसा लगता है कि मुझे भूख लगी है? ऐसा क्या है जो आपका फेवरेट है? फेवरेट फूड? अरे मुझे तो पता ही नहीं फेवरेट फूड मेरा क्या है। सोचिए, बहुत भयंकर प्रश्न है। हम खुद खाना बनाते तो खाना इडली सांबर मुझे बहुत पसंद है। ओके, ग्रेट, व्हेरी गुड. प्रेमा मॅम शायद मीटिंग में होंगे, पण ठीक आहे, त्या सांगतील आपल्याला नंतर कधीतरी. मला सगळ्या गोड गोष्टी आवडतात. एव्हरीथिंग दॅट इज स्वीट लाईक मी माय फेवरेट. मी सगळ्या गोड गोड गोष्टी खाते, पण काही गोष्टींचा असं आपण म्हणतो ना, वास आला की भूक लागते. असं माझ्या बाबतीमध्ये बटाटा वडा आहे. बटाटा वडा इज माय फर्स्ट लव्ह. मुंबईतल्या माणसाचं आणि वडापावचं एक वेगळं कनेक्शन आहे, ते मी तुम्हाला नाही शब्दात सांगू शकत. ते एक पहिलं प्रेम असतं. आमचं अर्ध पोषण वडापाववर झालेलं असतं. मी किती काही म्हटलं तरी पण वी कांट रेजिस्ट वडापाव. पोट जरी भरलं तरी गरम गरम बटाटा वडा दिसला की असं वाटतं, अरे शपथ, अजून काय नको आयुष्यात. ममता वसावे ते आता जॉईन झालेत वाटतं. पण आम्ही बोलतोय जनरल, असं कुठलं फूड आहे ज्याच्या वासामुळे तुम्हाला असं वाटतं की मला खूप भूक लागली आहे? तुम्ही सांगू शकता का? आल्या प्रश्नच विचारला बिचारीला आपण.
ठीक आहे. तुम्ही जरा या जरा काय बरं म्हणतात तर माहोल में आ जाओ तुम तब तक तुमको समझ में आ जाएगा. हे सांगायचा मुद्दा असा होता की आपल्याला जसा पाणीपुरीचा वास आला की मला भूक लागते, किंवा जसं मी आता म्हणलं गरम गरम बटाटा वडा दिसला की मला असं वाटतं खाल्लं पाहिजे. भूक असं नसं, पण एक भुकेची भावना जी आपल्याला जागृत करते की मला काहीतरी खाल्लं पाहिजे, हे आपल्याला त्या वासामुळे कळतं. बरोबर. तसंच ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या बाबतीमध्ये सुद्धा मेलेल्या प्राण्यांचे वास, त्याला आपण घाण वास म्हणतो, की घाण सडलेला वास आहे, तो आपल्याकरता सडलेला घाणेरडा वास असतो, पण तो त्यांच्याकरता टेस्टी फूड आहे. त्यांच्यासाठी दॅट इज अ व्हेरी टेस्टी फूड, त्यांचं जेवणच येते. सो जेव्हा तसे वास आजूबाजूला पसरतात ते आपोआप हे मायक्रोब्स तिकडे जमा होतात. विचार करा ना तुम्ही, रस्त्यावरती एखादा मेलेला कुत्रा असेल किंवा अगदी उंदीर जरी मेला असेल तर किती घाण वास येतो. आपण तो वी कांट बेअर दॅट स्मेल आहे की नाही. आपण म्हणतो शी काय घाण वास, नाकाला अगदी रुमाल बिमाल लावून आपण जातो, पण तो डेड ऑर्गॅनिझम तिथे किती दिवस असतो? 2 महिने, 3 महिने, 7-8 दिवसात गायब पण होऊन जाते. आपल्याला कळत पण नाही. 4-5 दिवसातच वास पण येणं बंद होतं. 6-7 दिवसात त्याची हाडं असतात, नंतर ती पण गायब होतात, कुत्री घेऊन निघून जातात. सो काहीही तिथे दिसत नाही आपल्याला. अगदी कोणी त्या डेड बॉडीला उचलायला जरी नाही आलं, कॉर्पोरेशनची गाडी नाही आली, ग्रामपंचायतची गाडी नाही आली, तरी पण त्या डेड ऑर्गॅनिझम्सची जी काही तिथे साफसफाई होते ते मायक्रोब्स करतात. फॉर मायक्रोब्स दोज आर दी, आता आपण त्या पीपीटी मध्ये जो मुद्दा बघितला होता ना, दोज आर दी काय बरं म्हणतो आपण त्यांना, सॅप्रोफाइट्स. डेड आणि डिकेड गोष्टीवरती जे जगणारे असतात त्यांचं ते फूड आहे, टेस्टी फूड फॉर देम. जसं आपल्याकरता पावभाजी तसं त्यांच्याकरता डेड ऑर्गॅनिझम्स. सो इट इज देअर फूड. त्या वासामुळे तिकडे पोहोचतात ते. पॅरासाइट्स दुसऱ्यांच्या शरीरामध्ये घुसून राहतात. आपल्या शरीरामध्ये पण खूप सारे पॅरासाइट्स आता राहत आहेत. आपल्याला नाकाला इकडे खाजवतं की नाही, असेल टोकाशी खाजवतो खूपदा, तिथे काही आहेत पॅरासाइट्स राहतात तिकडे, आणि ते वळवळ करतात म्हणून आपल्याला आतमध्ये खाजवतं. तुम्ही म्हणाल असं काही होत नाही वगैरे, असं असतंच ते. काही ऑर्गॅनिझम्स इथंच राहतात, त्यांची जागा असते ती. आपल्या पोटामध्ये, आपल्या इंटेस्टाईन मध्ये आपण जे काही अन्न खातो ते आपल्या बरोबर खाणारे खूप सारे लांबच्या लांब अळीसारखे पॅरासाइट्स आहेत आपल्या शरीरामध्ये. जातात ते पाण्यात जातात, कुठून येतात, त्यांची अंडी जातात आणि आपल्या पोटातच राहतात. तिकडे त्यांची पिल्लं पण होतात आणि आपल्याला कळत पण नाही. आपण आपलं जेवतोय आणि तरी आपण बारीक राहतो, बिकॉज ते आपल्या पोटात जेवतायत, नॉट वी. असं होतं. सो असं खूप साऱ्या टाइप्स ऑफ थिंग्स आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण त्याचा भाग असतो. टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, जिओ इकोसिस्टीम आणि अक्वॅटिक इकोसिस्टीम आपण ऑलरेडी बघितलं होतं. ग्रासलँड मध्ये आपण मोठे मोठे गवत, जंगल सारखे एरिया, फॉरेस्ट म्हणजे टिपिकल फॉरेस्ट की जिथे मोठे मोठे झाडं आहेत, खूप पाणी आहे. टाइप्स ऑफ लाईफ इज देअर. डेझर्ट्स, आताच मगाशी मी तुम्हाला डिस्क्राईब केलं की डेझर्ट्स आर ऍब्सोल्युटली डिफरंट लाईफ अँड अबायोटिक फॅक्टर्स का कॉम्बिनेशन. अक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये आपण 3 बघितल्या होत्या. एक होत्या रिव्हर्स, लेक्स, याच्यामध्ये गोड पाणी. मग होते ओशन्स, समुद्र, त्याच्यामध्ये वेगळीच लाईफस्टाईल आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोघांना जॉईन करणारं जे पाणी असतं, खाडीचं पाणी, बरोबर, डेज, तिकडे कशा पद्धतीची लाईफ सिस्टीम असेल ते त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. मग आपण ह्याच्यामध्ये ग्रासलँड इकोसिस्टीम बद्दल आपण पुस्तकात बघितलं, एकदा इथे बघूया. प्रोड्युसर्स असतात, प्रोड्युसर्सना खाणारे छोटे छोटे किडे, त्यांना खाणारे मोठे किडे, त्यांना खाणारे मोठे किडे, त्यांना खाणारे मोठे, आणि देन दे टर्शरी इटर्स, देन दे डाय अँड देअर बॉडीज देन डिकम्पोज्ड. बरोबर. ग्रासलँड, जिथे ग्रास आहे, आपल्याला पुस्तकामध्ये जे चित्र तुम्हाला दिसत आठवत असेल तर ते जंगल सारखं दाखवलं होतं. त्याच्यामध्ये वाघ लपू शकतो, बरोबर. मी तुम्हाला म्हणलं होतं की ती पिवळं छान गवत आहे, त्याच्यामध्ये सिंह जरी मागे येऊन उभं आहे तरी पण दिसणार नाही. बघा, या चित्रामध्ये मी एक सिंह लपवला, तुम्हाला बघताही येणार नाही. तुम्हाला यू कॅन फाइंड आउट इझिली बिकॉज द बॅकग्राऊंड इज सो मॅचिंग टू द कलर ऑफ दॅट लायन दॅट इट विल बी व्हेरी मच इनसाइड दॅट कलर, की कुठे हा नक्की. असे पझल्स येतात बघा, ह्याच्यामधला सिंह शोधा. आपण डोळे बारीक करून बघतो, कुठे डोळे दिसतात का, कुठे शेपूट दिसतंय का, कुठे काही दिसतंय का. त्याच्या आयाळ असते ना, सिंहाची आयाळ, त्याच्यासारखा रंग या गवताचा आहे आणि बाकी खालचा सगळा रंग त्याच्या बॉडी सारखा आहे. सो इट इज सो मॅचिंग टू द बॅकग्राऊंड. ओके. आणि मग अशा पद्धतीची जी ग्रासलँड इकोसिस्टीम आहे, तिथे अशाच ऑर्गॅनिझम्स असतील सगळे. तिथे तुम्हाला मागे पण बोलले होते, म्हणजे तिथे खूप गवत आहे, तिथे गवत खाणारे प्राणी आणि त्या गवताला खाणाऱ्या प्राण्यांमध्ये सेकंडरी, टर्शरी इटर्स. ही सिस्टीम आपण ऑलरेडी लँड इकोसिस्टीम ऑलरेडी बोललो होतो. तशी आपण बोललो होतो आपली एव्हरग्रीन फॉरेस्ट. खूप भयंकर व्हरायटी आहे तिथे, छोट्या छोट्या किड्यांपासून, मुंग्यांपासून, पक्ष्यांपासून
प्राण्यांपासून सगळं व्हरायटी मध्ये तिथे आपल्याला दिसतं. पालींचे पण वेगवेगळे प्रकार असतात ना अशा जंगलांमध्ये, विचित्र मोठ्या मोठ्या घाणेरड्या पाली. त्या अशा एरवी पण घाण असतात, पण जंगलांमध्ये तर आणखीन त्यांच्या डेंजरस स्पीसीज पण असतात. ठीक आहे. आणि मग फॉरेस्ट नंतर आपण पाहिल्या होत्या ॲक्वेटिक इकोसिस्टम. बिकॉज अर्थ इज हॅव्हिंग ओनली 30% ऑलमोस्ट ऑफ लँड, पण बाकी सगळं तर पाणीच आहे त्याच्यामध्ये. 71% ऑफ वॉटर इज ऑन दी अर्थ सरफेस, आणि त्याच्यामध्ये ऑल ओशन्स आर कनेक्टेड. बरोबर. समुद्र ही स्वतःच खूप मोठी इकोसिस्टम, द ह्यूज इकोसिस्टम ऑफ दी अर्थ इज इनसाइड दी ओशन्स. आणि समुद्राचा काही अंत नाही, त्याचा ठाव पण नाही घेऊ शकत तुम्ही. किती खोल आहे समुद्र तुम्हाला नाही सांगता येऊ शकत. एका पर्टिक्युलर खोलीपर्यंतच डायव्हर्स जाऊ शकतात, त्याच्या खाली दे कॅन्ट टेक अप द प्रेशर. बरोबर आहे. सो खूप काही काही लपलंय समुद्राच्या पोटामध्ये आणि आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाहीये. वी कॅन्ट फाइंड इट आउट बिकॉज यू कॅन्ट गो दॅट डीप. ते आपलं लिमिटेशन आहे. पण तिथे एक वेगळीच इकोसिस्टम आहे दॅट वी आर नॉट इव्हन नोईंग की नक्की काय आहे तिथे. एवढ्या हाय प्रेशर मध्ये सुद्धा लाईफ आहे तिथे. वेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत तिथे, वेगळ्या प्रकारचे चपटे, एकदम चपटे असे फिश आहेत. बिकॉज तिथे प्रेशरच एवढं जास्त आहे की तुमची बॉडी अशी फुगलेली असू नाही शकत. बट येस, समथिंग इज ऑलरेडी देअर. बट व्हॉट काइंड ऑफ इकोसिस्टम इज इट? कारण त्या इकोसिस्टम मध्ये फक्त लिव्हिंग थिंग्स नाहीये, नॉन लिव्हिंग थिंग्स पण. तिथे हाय प्रेशर आहे ऑफ वॉटर. मी कुठलं म्हणते? समुद्राच्या खाली तळाशी हाय प्रेशर आहे. टेम्परेचर वेगळंच आहे. वरती सूर्याची किरण येतात, एवढ्या खाली थंड याच्यामध्ये समुद्राची किरण पोहोचतील कशी? तर तिथलं टेम्परेचर आणि वरच्या सरफेसचं टेम्परेचर विल बी डिफरंट, ऍब्सोल्युटली डिफरंट. अशा टेम्परेचरमध्ये, अशा प्रेशरमध्ये काय आहे तिथे? लाईफ आहे तर ती कशी आहे? ती एक वेगळी इकोसिस्टम आहे. ती आपल्या पुस्तकात दिलेली नाही, बट आय एम टेलिंग यू, थिंक अबाउट इट. वाय आर वी स्टडिंग ऑल दिस पॉइंट्स? बिकॉज वी शुड नो व्हॉट आर द इकोसिस्टम्स. जर ॲक्वेटिक इकोसिस्टमचे पण किती व्हरायटी आहे बघा, हो की नाही? समुद्राच्या काठाशी तुम्ही गेलात कधी फिरायला तर तिथे वेगळे वेगळे मासे असतात. शिंपली बिंपली पडलेलीच असतात. तुम्ही बघितलं असेल तर समुद्राच्या वाळूमध्ये पण वेगवेगळे अशी उघडलेले शिंपली, छोटे छोटे शंख हे असे असतात. पण तुम्ही थोडंसं आत जा, तिथे वेगळे मासे असतात. आणखीन आत जा, वेगळे मासे. मध्यावर जा, वेगळेच मासे. खोलवर जा, वेगळे मासे. सो दॅर इज टाईप ऑफ लिव्हिंग वर्ल्ड इन दी ओशन्स ऑल्सो, डिपेंडिंग ऑन दी एरिया वेअर यू आर डायव्हिंग. आता फ्रेश वॉटरमध्ये आपण पाहिलं की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतात. आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं होतं, तुम्हाला जी नावं माहिती आहेत फिशची, ती नावं तुम्ही याच्यात टाकू शकता. जे गोड्या पाण्याचे मासे असतात ते सगळे फ्रेश वॉटरवाले फिश. मग मरीन इकोसिस्टम जे आपण बोललो की इट्स ऑल कनेक्टेड, सगळे ओशन्स. आणि ओशन्स इज दी काय बरं म्हणतो आपण, अ बिग टँक ऑफ न्यूट्रियंट्स. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये विटामिन्स आहेत. आणि हे सगळे मोठे मोठे फिश, छोट्या फिशला खाणारे, हे सगळं त्यांच्या बॉडीमध्ये येत असतं ऑटोमॅटिक. सो ते मोठे फिश खाणारे पण आपल्याकडे लाईफ आहे. बोला, कोणी हँड रेस केलाय? टीचर, मला एक क्वेश्चन होता, का समुद्रामध्ये खरेच मरमेड असते? ते गाणं बघितलंय का, सुंदरी सुंदरी? त्याच्यामध्ये पण दाखवले ना ती मरमेड. बघा, चला आता आपण ना त्याचा विचार करूया. चांगला प्रश्न आहे, वेगळा प्रश्न आहे. सी, आपल्या लाईफमध्ये, म्हणजे लाईफ ऑन दी अर्थ या टॉपिकमध्ये कनेक्टिंग लिंक आहेत. कनेक्टिंग लिंक या शब्दाचा अर्थ काय आहे? की ज्या दोन स्पीसीजला कनेक्ट करणाऱ्या आहेत अशा स्पीसीज. ॲक्वेटिक लाईफ ही पहिली लाईफ आहे अर्थवरची. लाईफ स्टार्टेड इन दी वॉटर इटसेल्फ, पण हळूहळू ती पाण्यामधनं जमिनीवरती आली. बरोबर. मग जमिनीवर येण्याकरता आपल्या बॉडीमध्ये काही बदल व्हायला पाहिजे. एकदम बदल झाले तर मरूनच जातील ना ते प्राणी. सो वी हॅव ॲम्फिबियन्स, वी हॅव ॲक्वेटिक वाले लाईफ, देन वी हॅव टेरेस्ट्रियल, म्हणजे ॲक्वेटिक, टेरेस्ट्रियल आणि दोघांना जॉईन करणारे ॲम्फिबियन्स. सो ॲम्फिबियन्स हॅव बोथ द प्रॉपर्टीज, यांच्या पण आहेत त्यांच्या पण आहेत. बरोबर. उदाहरणार्थ आपण बघितलं होतं ॲम्फिबियनचं उदाहरण काय आहे? टॉर्टोइज आहे. बरोबर. तो पाण्यामध्ये पण असतो, तो जमिनीवर पण असतो. असाच हा मरमेड जो एक जलपरी नावाचा जो एक कन्सेप्ट आहे, तो ह्युमन्स कमिंग फ्रॉम दी ओशन. मग समुद्राच्या खाली आहेत, हा काही एरियाजमध्ये समुद्राच्या खाली माणसं राहतात आणि खूप तास त्या समुद्राच्या खाली राहू शकतात, जसे फिश राहतात. ते तिथेच राहतात, तिथे खातात पितात, आणि कधी वाटलं तर ते बाहेर पण येतात आणि खूप जास्त वेळ ते समुद्राच्या खाली जीवन करू शकतात, श्वास घेता येतो त्यांना. तसे ते डेव्हलप झालेले आहेत. पण फुल फ्लेज ह्युमन्स
हे समुद्राच्या खाली बनलेले नाहीये. ह्युमन इव्होल्युशन मध्ये किंवा पूर्ण काय बरं म्हणतो आपण इव्होल्युशनची कन्सेप्ट जर बघितली तर ह्युमन्स सगळ्यात सुप्रीम. मॅडम समुद्रामध्ये जाणारे माणसं श्वास घेऊन घेतात. काय होतं, काय घेऊन घेतात? श्वास घेऊन घेतात मध्ये. श्वास ते मागे ऑक्सिजन सिलेंडर लावतात ना पाठीला, इकडे मास्क असतो, ऑक्सिजन सिलेंडर असतो आणि मग तो तोपर्यंत आपण श्वास घेऊ शकतो. आपल्याला पाण्यामध्ये श्वास घेता येत नाही माशांसारखा, आपल्याला काही ते गिल्सलेट्स नाही आहेत, त्याच्यातनं आपल्याकडे अंगावर जरी पाणी आलं तरी पण नाकातोंडात आपल्या पाणीच जाईल, ऑक्सिजन नाही जाणार, नाक बंद होऊन जाईल आपलं, आपण ते नाही करू शकत. पण म्हणून आपल्याला त्याच्यासाठी सिस्टीम लागते. पण हिच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इव्होल्युशनच्या स्टेजमध्ये ह्युमन्स सगळ्यात वरती आहेत, त्याचं कुठलंच कनेक्शन समुद्रामध्ये नाहीये. ते मरमेड वगैरे एक असं इमॅजिनेशन आहे की अशी जलपरी आहे जी तिकडनं एक आली आहे. पण ही एक गोष्ट आहे, खरं खरं असं नाही होऊ शकत. कारण की मासा असू शकतो, तो मासा सुंदर दिसू शकतो, पण तो एखाद्या माणसासारखा दिसेल ना, तो माशासारखाच दिसेल, फार फार तो मगरीमध्ये जाईल आणि मग तिकडनं पुढे रेप्टाइल्स मध्ये जाईल. हे सगळं इव्हॉल्युशन आपल्याला पुढच्या वर्षी आहे. एक एक गोष्टी आपण कशा बघत जातो आणि मग कशी डेव्हलपमेंट होत गेली आहे लाईफची, हे सगळं आपल्याला आहे पुढच्या वर्षी. तर तुझा प्रश्न बरोबर आहे, पण असं नाहीये. पण ह्याच्यावरती पिक्चर्स पण आहेत. आणि हे खरं आहे की जमिनीवरनं पाण्यामध्ये येताना जर काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यामध्ये दोन्ही प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक मस्त पिक्चर पण आहे अॅनिमेटेड, त्याचं नाव आहे लुका. तो पाण्यामध्ये राहणारे फिशचे प्रकार आहेत ते, पण ते जमिनीवर तर तेव्हा त्यांना पाय येतात आणि पाण्यात तेव्हा त्यांना असे फिन्स येतात. चांगला इमॅजिनेटिव्ह मूवी आहे. बोला, कोणी हँड्रेस केलाय? मॅम म्हणजे ती हे नाही राहत का? कोण? जलपरी. जलपरी. असे ना, गाण्यांमध्ये असते ती. मग प्रश्न काय आहे? ती खरी असते का? हाच ना. मॅम हा, मग आता सांगितलं ना मी तुम्हाला की तुम्हाला कळलं ना मी काय म्हणते. तो विचार म्हणून खूप छान आहे, इमॅजिनेशन आहे. असं असलं तर असं असं नाहीये. पण डायरेक्ट असा माणसासारखा फिश आतापर्यंत दिसला तर नाहीये. फिश हे खूप डेव्हलप्ड आहेत ते, म्हणजे अँफिबियन्स आणि ॲक्वेटिक लाईफ ह्याच्यातले पायसेस हा एक ग्रुप आहे, डेव्हलप्ड ग्रुप आहे. पण जे समुद्रामध्ये राहतात ऑलरेडी, ज्यांच्यापासून लाईफ बनलेली आहे, ते जेव्हा जमिनीवर आले तर त्यांच्यामधनं एक एक स्टेज आपण डेव्हलप होत गेलो. आपण एक माणूस नाही झालो, ओके नाही, छोटे छोटे मॅमल्स झाले आणि मग त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले आणि मग माणूस बनला. सो ती कन्सेप्ट लॉजिकली सायन्सच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. बोला, काय प्रश्न आहे का? तो पिक्चर बघा, तुम्हाला कधी दिसला तर. लुका मस्त पिक्चर. खूप भयंकर असं पाण्यामधले लोक सांगत असतात. सो ते तुम्ही म्हणता ना मरमेड सारखं, तसंच ते पण आहे की ह्याच्यामध्ये पण असं असतं का वगैरे. पण ते इमॅजिनेशन, त्याला काय म्हणतो आपण, सायन्स फिक्शन. ठीक आहे, चला आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे. आपण बघत होतो की इकोसिस्टीम आपण कशा खराब करतो. सगळ्यात पहिलं आहे की इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज पॉप्युलेशन. आता तुम्हाला मज्जा सांगते, जगामध्ये काही देश असे आहेत जिकडे लोकसंख्या प्रचंड वाढते, जसं आपला देश आहे आणि चायना आहे आणि इतर काही कंट्रीज आहेत जसं पाकिस्तान आहे किंवा अजूनही काही कंट्रीज आहेत, स्पेशली एशियन कंट्रीज. आपल्या कंट्रीजमध्ये पॉप्युलेशन वाढते, पण देर आर फ्यू कंट्रीज जिकडे पॉप्युलेशन खूप रॅपिडली कमी होते. तिथे मॉलच्या मॉल रिकामे आहेत, हॉस्पिटल रिकामे आहेत. तिथले गव्हर्नमेंट लोकांना पैसे देते की तुम्ही मुलांना जन्माला घाला. आपल्या कंट्रीमध्ये आता सिटिझन्सच नाही आहेत, म्हणजे मुलाला जन्माला घातलं की तिथे गव्हर्नमेंटकडनं पैसे येत आहेत, कारण तिथे कोण नाहीच आहे. एअरपोर्ट असे रिकामे फिरतात तिथे, म्हणजे पूर्ण एअरपोर्ट वरती मोजून 4, 5, 10 अशी लोक आहेत. आस्किंग पीपल टू इन्क्रीज पॉप्युलेशन आणि आपल्याकडे लोकांना सांगायला लागतं हे भगवान अब तो अपना खाता बंद कर दो.
ऑलरेडी अपने इतना क्या बोलते हैं पॉप्युलेशन बढ़ा के रख दिया है की अब इनको कैसे कैसे कहाँ कहाँ जगह बना के दे. तर ह्याचा अर्थ असा आहे की पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. ओव्हरऑल पूर्ण अर्थचं आपण बघितलं ती काही ठिकाणी खूप जास्त आहे, काही ठिकाणी खूप कमी आहे आणि काही ठिकाणी बॅलन्स्ड आहे. पण ह्या सगळ्याचा इकोसिस्टीम वरती ताण येतो. जिथे खूप जास्त लोक खूप सोमवारच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात तरी पण तुम्हाला गर्दी दिसते. सांगायचा मुद्दा असा 9 पीपल आर सो मच इन द नंबर आणि सगळे एवढे इकडे फिरतात की तुम्हाला इझिली दिसतं की सगळे किती गर्दी आहे. कुठल्याही स्टेशनवर जा तुम्हाला गर्दी दिसते. कुठल्याही शाळेत जा बघा मुलं भरभरून असतात. कारण काय आहे पॉप्युलेशन एवढी आहे आपली आणि एवढ्या सगळ्या लोकांना एवढ्या सगळ्या रिसोर्सेस पुरवण्याकरता आपल्या सिस्टमवर किती ताण येत असेल. थिंक अबाउट इट. जर माझ्याकडे एक पोळी आहे तर ती एक पोळी मी एकटीने खाल्ली तर माझं पोट भरेल. पण अचानक माझ्याकडे पाहुणे आले तर मी काय म्हणणार अरे यार घरी कोणतरी आलंय तर मी एकटी खायला त्यांना दिलं नाही बरं नाही. मग ती एक पोळी आम्ही डिवाइड करू हाफ हाफ खाऊ. तिचंही पोट भरणार नाही माझंही पोट भरणार नाही. तिच्याबरोबर तिची मुलगी आली किंवा आणखी माझी दुसरी मैत्रीण आहे तर आम्ही तिघी मिळून एका पोळीचे 3 भाग करू. शी अर्ध पण पोट भरणार नाही. आणखीन 2 जणी आल्या तर त्या पोळीचे आम्हाला 4 तुकडे करावे लागतील म्हणजे चक्कर. मग आपण त्याच्यापेक्षा 2 बिस्किटं खाल्लेली बरी ना. पण सांगायचा मुद्दा जितके लोक वाढतात तितके डिव्हिजन्स होत जातात. आपल्याकडे असलेलं पाणी, आपल्याकडे असलेली जमीन, आपल्याकडे असलेली शुद्ध हवा ही लिमिटेड आहे. घेणारे वाढलेत, देणाऱ्यांचं प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे. देणारं कोण आहे? नेचर. नेचरने आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट दिली जी आहे झाडं. पण आपण तीच कापतोय. आपण सो बुद्धिमान आपण लोक की आपण झाडं कापून तिथे जमिनी मोकळ्या करतोय. लोकांना राहण्याकरता जागा कमी पडते आपल्याला. पण नवीन झाडं लावतो का आपण? जर लावली तर आपली डेव्हलपमेंट चांगली होईल. जर नाही लावली तेव्हा गेलो आपण धडामध्ये. कारण ऑक्सिजनच नाही ना मग कुठून येणार आपण? आणि कुठे गेली ती डेव्हलपमेंट? काय उपयोग नाही त्याचा. सो अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करून आपण स्वतःचं नुकसान केलंय गेल्या काही दशकांमध्ये. पण त्यातनं आता सुबुद्धी आपल्याला येऊ आणि आपण पुढच्या सगळ्या गोष्टी प्लॅन करू. तुम्ही बघितलं की तुमच्या आजूबाजूला अशा काही सोसायटी असतात. मोठ्या मोठ्या सोसायटी असतात. एवढे मोठे मोठे टॉवर्स 12, 12, 15, 15, 20 मजल्याचे टॉवर्स. पार्किंग आहे इकडे आहे तिकडे रिझर्व पार्किंग आलेल्या गेस्टला पार्किंग. एक झाड लावत नाही तिथे. एवढी सगळी लोक जगतायत त्या बिल्डिंग मध्ये. ऑक्सिजन कुठून मिळेल त्यांना? त्यांच्या गाड्यांमधनं. पार्किंग करायला जागा आहे, झाडं लावायला जागा नाही. इतका निर्बुद्धपणा आणि फक्त पैशांच्या काय म्हणतो आपण लोभापायी केलेलं नुकसान हे आपण आपल्याच मुळावर घाव घातल्यासारखं आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण या इन्क्रीज पॉप्युलेशनमुळे सगळीकडे पोल्युशन करून ठेवलेलं आहे. चांगली हवा नाही आजूबाजूला, प्रदूषित हवा आहे. इंडस्ट्रीज आपण डेव्हलप केल्यात. इंडस्ट्रियलायझेशन हा एक खूप मोठा मुद्दा आहे. इंडस्ट्री असल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही. आपण नेचर 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 करत बसलो आणि काहीही बनवलं नाही तर आपण अश्मयुगात होतो तसंच राहू. डेव्हलपमेंट इज नेसेसरी. त्याच्याशिवाय आपण नवीन गोष्टी करणार कशा? आपण स्वतःला आपल्या देशाला आणि आपल्या जगाला पुढे नेणार कसे? येस इट इज रिक्वायर्ड. पण ऑन बिहाफ ऑफ वॉट? तुमच्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही वायू प्रदूषण करता. यू आर डुईंग एअर पोल्युशन, यू आर डुईंग एअर वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन ॲज वेल. मग ह्या सगळ्याचं सोल्युशन आहे का? असेल तर डेव्हलपमेंट विल बी बेस्ट. नसेल तर देन वी ऑल आर सफरिंग. ओके. नंतर आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक तर एक अशी मस्त गोष्ट आहे ना ज्याचा अनुभव आपण सगळे घेतो. शाळेत जाताना, शाळेतून घरी येताना, आपले आई बाबा ऑफिसमधनं घरी येतात तेव्हा, आपण एका गावातून दुसऱ्या गावात जातो तेव्हा ट्रॅफिकमध्ये माणसाचं अर्ध डोकं काम करायचं बंद करून टाकतं. अरे यार मला 1 तासात पोहोचायचं होतं, 1 तास झालं मी इथेच अडकलोय. असं होतं की नाही खूपदा? आता 8-15 पूर्वीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती तो काहीतरी टँकर का काहीतरी असा वाकडा झाला होता. मॅडम बोला. आवाज बॉक्सिंग होत आहे. मॅडम आवाज बफरिंग होत आहे. हो का? क्लिअर नाही येत आहे. माईक बंद कर. व्हिडिओ बंद करते मी. मॅम आवाज क्लिअर येतोय. बरं ठीक आहे. आपण असं थोडा वेळ व्हिडिओ बंद ठेवूया म्हणजे ज्यांना येत नाही त्यांना जरा बरं ऐकू येईल. सो तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मी तुम्हाला सांगत होते जो उपद्व्याप झाला होता. ती गाडी एक अडकली होती, मोठा टँकर का काहीतरी अडकला होता का टँक अडकला होता. त्याच्यामुळे तिथे किती वेळ ट्रॅफिक जाम झाला होता. पूर्ण घाट अडकून गेला होता. सो अशा पद्धतीने हा ट्रॅफिक जॅम जेव्हा जेव्हा होतो ना तेव्हा लोक विसरत नाहीत आयुष्यभर 36 तास त्या घाटात बसलो होतो. असं होतं ना, होतं असं. आणि ते आपल्या कोणाच्या हातात पण नसतं.
अर्बनायझेशन म्हणजे काय? शहरीकरण. गावांमधनं लोक शहरामध्ये येतात आणि शहरं वाढत जातात, विस्तारत जातात. मग आजूबाजूला असलेली, शहरांच्या आजूबाजूला असलेली गावं पण शहरामध्ये येतात. असं करत त्या गावांची, गाव ही ओळख पुसली जाते. विलेजेस टर्न इन टू दी सिटीज. वाय? बिकॉज दे आर नियर बाय टू द सिटीज आणि दे बिकम द पार्ट ऑफ द नियर बाय सिटी. मग शहरामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या गावांमध्ये पण होतात. अँड द प्युअरनेस ऑर द हॅपीनेस ऑफ द विलेजेस इज गॉन. जेव्हा शहर होतं तेव्हा त्याच्यामध्ये खूप बदल होतात. रस्ते येतात, कंपन्या येतात, बरोबर, जॉबच्या संधी असतात शहरांमध्ये, त्या असतात. चांगलं हेल्थ असतं, चांगलं एज्युकेशन असतं, याला कोणीच नकारू नाही शकत. ते डेव्हलपमेंट आहे. पण इट इज ऑन दी कॉस्ट ऑफ व्हॉट? तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितलंय का? खूप साऱ्या ठिकाणी शेतजमिनी लोकांनी विकून टाकल्या आणि तिथे गोडाऊन बांधले असतील किंवा बिल्डिंग बांधल्या असतील किंवा आणखी दुसरा काहीतरी उद्योग सुरू केला असेल, कारण शेतीमधल्या उत्पन्नाची काही गॅरंटी नाही. पण असं जर सगळेच करत राहिलो आपण, तर मग पिकवणार कोण? हो की नाही? गोडाऊन्स बांधून ठेवले, पण गोडाऊन मध्ये सामान येणार कुठून? ते तुम्हाला शेतीचं सामान शेतीतच बनवावं लागतं. सो अर्बनायझेशन इज गुड, बट वेअर? हो की नाही? ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. टुरिझम. पीपल विजिट सिनिक प्लेसेस. सिनिक म्हणजे सुंदर सुंदर जागा, जिकडे सीन सिनेरी अशा ठिकाणी. अँड दे मेनली फॉर नेचर वॉच, एंटरटेनमेंट अँड विजिट टू द सॅक्रेड प्लेसेस. सॅक्रेड म्हणजे त्याला आपण म्हणतो पवित्र जागा. आपल्या असतात ना, काही धर्माच्या असतात, काही आपल्या फॅमिलीच्या असतात, की आमच्या घराण्याचा देव आहे, तिकडे आम्ही चाललोय, बरोबर आहे ना? त्या आपल्या श्रद्धास्थान असतात, ते आपण तिथे जातो मुद्दाम. एंटरटेनमेंट म्हणजे नुसती सुट्टी लागली, अरे मे महिन्याची सुट्टी आहे, नुसता कंटाळा, 2 दिवस आम्ही ना कोकणात जाऊन, कोकणात जाऊन या, घामात फिरून या, समुद्रावरती त्या घाणेरड्या मातीमध्ये, खऱ्या पाण्यामध्ये आंघोळ करून या आणि लोकांना वाटतं फार मज्जा करून आलो. पण सांगायचा मुद्दा एंटरटेनमेंट, हाऊस म्हणून लोक फिरतात. निसर्ग बघण्याकरता. काही लोक खरोखर बघण्याकरता, अरे काय सुंदर झाडं आहेत, काय सुंदर जे काही ते बघण्याकरता. बट बिकॉज ऑफ दॅट पीपल गो टू वेरियस प्लेसेस. अ लॉट ऑफ एम्युनिटीज आर क्रिएटेड फॉर दिस टुरिस्ट. म्हणजे अशा लोकांना, टुरिस्टना भेटण्याकरता, त्यांना राहण्याकरता, त्यांच्या सोयीकरता आपण खूप साऱ्या तिथे गोष्टी बनवतो, अम्युनिटीज बनवतो. तिकडे आपण हॉटेल बनवतो, रस्ते बनवतो. ह्या सगळ्या गोष्टी आधी नव्हत्या तिथे. पण त्याच्यामुळे त्या जागा ज्या होत्या, नेचरच्या जागा ज्या होत्या, त्या सगळ्या आपण डिस्टर्ब करून टाकल्या ना. त्याच्यामुळे लोकल एरियाचं डिस्ट्रक्शन झालं, लोकल इकोसिस्टमच गडबडली ना. आणि त्या सगळ्या सिस्टीमवरती द स्ट्रेस हॅज इन्क्रीज्ड. ज्या जंगलांमध्ये पूर्वी कोणी जात नव्हतं, तिकडे आता लोक जाऊन फोटोग्राफी करतात, त्याचे रील्स बनवतात, इंस्टाग्रामवर टाकतात. म्हणजे ती जागा आतापर्यंत सुंदर जागा म्हणून लोक होतं, ती आता कशा करता ओळखतात? रील बनवण्याची जागा. आणि मग काय होतं? त्याच्यामुळे त्या जागेचा जो आत्मा आहे तो गायब होऊन जातो ना. वेळासारखे लोक नुसतेच फोटो काढायला जातात, पण ते बघण्याकरता जाणारे किती असतात. नंतर आहे लार्ज डॅम्स. मॅडम बोला. आम्ही मराठी मीडियम मध्ये आहे, आम्हाला काही समजत नाही. पण मी तर सगळं मराठीतच बोलतेय. हे पुस्तक जरी तुम्हाला इंग्लिश मध्ये दिसत असेल, तरी पण तुम्हाला अर्थ कळतोय ना. बघा, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन तर मराठीतच करते, पुस्तक समोर इंग्लिश ठेवलंय. पण संध्याकाळच्या बॅच मध्ये आपण पीपीटी आणि पुस्तक दोन्ही इंग्लिश मध्येच बघणार ना. म्हणजे ही आपली इव्हिनिंग बॅच आहे ना ही. हो ना. तुम्हाला मराठीत कळतंय ना मी तुम्हाला जे सांगते. बघा, मी तुम्हाला आता काय सांगितलं, की लोक अनेक ठिकाणी फिरतात आणि त्या ठिकाणच्या गोष्टी खराब करून टाकतात. तिथे स्ट्रेस येतो. तर स्ट्रेस हा शब्द जरी इंग्लिश असेल तरी पण अर्थ मराठीत कळलाय ना. म्हणजे मी काय विचारते, की माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळतंय का, हे मला विचारायचंय. ठीक आहे. लार्ज डॅम्स. डॅम्स म्हणजे काय? आपण नद्यांवरती जे बांध घालतो की नाही, ते. याच्यात काय होतं, खूप सारी जंगलची किंवा आपल्या गवताळ प्रदेशातली जी जागा असते, त्याच्या आजूबाजूला जी ऍक्वेटिक इकोसिस्टीम म्हणजे पाण्याच्या परिसंस्था, ह्या सगळ्या डिस्टर्ब होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथे आजूबाजूला असलेला सगळ्याच्या सगळा एरिया, पाणी वाहतंय ना, तर तुम्ही काय बरं बांध घातला, अडवलं, मग तुम्ही ती इकोसिस्टीम गडबड करून टाकू. बरोबर. मग आहे युद्ध किंवा वॉर्स. वॉर्स ही तर अशी गोष्ट आहे जी आपणच निर्माण केली आहे. वॉर्स सगळ्यांमध्ये होतात बरं का, युद्ध सगळ्यांमध्ये होतात. जंगलामध्ये प्राण्यामध्ये पण युद्ध होतात. सिंह दुसऱ्या सिंहाशी युद्ध करतो त्याच्या जागेच्या भांडणा करता. तुमच्या आजूबाजूला जे आजूबाजूला
तुम्ही सगळ्यांनी 100% हा अनुभव घेतला असेल. कुत्र्यांची भांडणं होतात. एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या एरियामध्ये आला की त्यांची भांडणं होतात. माहिती ना तुम्हाला? ते त्यांच्या जागेचं स्वामित्व असतं की ही जागा माझ्या, इकडे तू कसं काय आलास, बरोबर? असंच जगामध्ये लोकही, म्हणजे आपण काय आता अॅनिमल्स नाही आहोत, आपण ह्युमन्स आहोत. वी आर डेव्हलप्ड. आता ह्याच्यामध्ये लोकांच्या स्वार्थाकरता किंवा स्वतःच्या काय बरं म्हणतात, स्वतःच्या मोठेपणाला सिद्ध करण्याकरता लोकांनी काय करून ठेवले? युद्ध केली, देशांमधली युद्ध. आणि त्याच्यामुळे काय करून ठेवलं त्यांनी? अनेक प्रकारच्या बॉम्ब असतील किंवा बंदुका असतील, ग्रेनेड्स असतील, जे काही असेल, युद्धामध्ये जे काही आपण वापरतो ना, ते फक्त विनाशच घडवून आणतं. इट इज ऑल डिस्टर्बिंग अँड डिस्ट्रॉइंग द नेचर. आपल्या नॅचरल इकोसिस्टमला आपण खराब करतो ना त्याच्यामुळे. म्हणजेच काय, आपण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मॅनमेड इंटरफिअरन्समुळे काय होतंय की सगळ्या इकोसिस्टम्स आपण खराब केले. याच्याबरोबर आहे नॅचरल डिझास्टर्स, म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती. त्याच्यामध्ये येतात अर्थक्वेक, व्होल्कॅनो, फ्लड अँड ड्रम्स. समजून घेऊया. अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. अरे भूकंप काय तुमच्या आणि माझ्या हातात नाहीये ना, कुठे येऊ शकतो तो. व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, हा कुठे जाऊन फुटेल आपल्याला काय माहिती. पृथ्वीच्या पोटामध्ये काय खतखतते आपल्याला काय माहितीये. जिकडे व्होल्कॅनो होईल तिथला सगळा इकोसिस्टमचा भाग गडबडून जाईल. मग पूर, पावसाळा आला की कुठे ना कुठे पूर येतातच. त्या फ्लड्स मध्ये सगळी सिस्टीम आजूबाजूची खराब होऊन जाते. आणि मग आहे दुष्काळ, ड्रम्स, म्हणजे पाऊसच पडला नाहीये. ह्या सगळ्या नॅचरल डिझास्टर्स मध्ये तिथली सगळी इकोसिस्टीम स्वतः होरपळून जाते. ह्याच्यामध्ये आपलं इंटरफिअरन्स आहे का? नाहीये. कधी कधी नॅचरल डिझास्टर्समुळे तर कधी कधी ह्युमन इंटरफिअरन्समुळे आपण आपल्या इकोसिस्टीमला खराब करतो. आणि मग आपल्याला हे समजतं की आपल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपणच खराब केलेल्या आहेत, बरोबर? ह्या लेसन मध्ये आपण ह्या सिस्टीम्स बद्दल भरपूर काही डिस्कस केलं. आता पीपीटी मधनं एकदा एंड काय याचा एकदा बघूया आणि मग आपला हा लेसन आज इकडे संपला. आपला सिलेबस पण इथे संपला. ठीक आहे. आपण ग्रासलँड इकोसिस्टम बघितली, फॉरेस्ट इकोसिस्टम बघा, अगदी छान आहे. कोण कोण लपलं इथे चित्रामध्ये? पक्षी आहेत, माकड आहे, इथे फळ आहेत. हा बघा हा स्लॉथ, मग मोठाच्या मोठा साप, स्कॅव्हेंजर, हा काय करणार? खाऊन टाकणार या सगळ्या मेलेल्या प्राण्यांना. किती सुंदर फुलपाखरू आहे, तिथे फुल आहे. नंतर आहे इकडे एक बिबट्या आहे ना, हा इथे खाली काय अळ्या आहेत, अळ्या. हे इथे गोगलगाय आहे. हा कोणी? उंदीर. असे अनेक 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 प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, गवत, अळ्या सगळ्यांचं मिळून फॉरेस्ट इकोसिस्टम आहे. एकदा तुम्ही कधी अमेझॉन फॉरेस्ट असं सर्च करा युट्यूब वरती आणि बघा अमेझॉन फॉरेस्ट मध्ये व्हॉट ह्यूज व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग इज देअर. झाडांचीच व्हरायटी आहे. मोठं, जगातलं सगळ्यात मोठं फुल. मॅडम बोला बोला ना. अस्वल काय खातात? अस्वल काय खातात? अस्वल काय खातात? चांगला प्रश्न आहे. अस्वलला ऍक्च्युली मध पण पितात. ठीक आहे. आणि ते छोट्या छोट्या प्राण्यांना मारतात, हे तर मी बघितलंय. पण म्हणजे ते मला असं वाटतं की ते दोनही खातात, म्हणजे काय व्हेज नॉन व्हेज. तो सर्वभक्षी मध्ये येतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो की व्हेज पण खातात, नॉन व्हेज पण खातात. तो झाडं, फळं, पानं, फुलं पण खातो आणि प्राण्यांना पण खातो, छोट्या प्राण्यांना. म्हणजे मुख्यतः फळं खातो. पाला नाही खात झाडांचा, पण फळं. आणि नंतर मग छोटे छोटे प्राणी, मोठ्या प्राण्यांना खात नाही तो. ठीक आहे. तो ओमनिव्होर आहे, सर्व भक्षी. बोला बोला. पाला मॅम पाला नाही खात, फळं खातो, फळं, झाडाची फळं. म्हणजे तो व्हेज मधलं पण खातो आणि नॉनव्हेज मधलं पण खातो, पण फळं प्रामुख्याने, झाडावरची फळं खातात ते, कारण की ते मध वगैरे पण पितात, सो त्यांना गोड जास्त आवडतं. बोला. मॅम अमेझॉन फॉरेस्ट मध्ये टायटॅनोबोआ हा स्नेक आहे का? शोधायला पाहिजे. असे तिकडे भयंकर चित्र विषारी पण श्लोक असतात. श्लोक काय, प्राणी असतात, साप असतात. असू शकतो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डेंजरस साप आहेतच, मोठे मोठे अजगर पण आहेत. तर अशा पद्धतीचा हा असू शकतो. आपण बरोबर शोधूया. माझी
माझ्या घरामध्ये पण एकदा मला विचारत होते की हा इथे असतो का तिथे असतो का, जिथे त्याला सुटेबल कंडिशन ऑफ रिप्रोडक्शन आहे ना अशा ठिकाणी हे साप असतात. तर त्याला शोधावं लागेल आपल्याला की त्या सापाला काय बरं कशा पद्धतीचं टेम्परेचर चालतं. जसं की काही ॲक्वेटिक स्नेक आहेत ते पाण्यामध्ये असतात, तर जिथे त्याला सुटेबल पाणी आहे त्याच पाण्यामध्ये असतात. जसं तुम्हाला तो हिरव्या रंगाचा साप माहितीये का, तर तो कोणत्या पण झाडाच्या पानांमध्ये लपलेला असतो आणि आपल्याला माहिती पण नसते की पान आहे का साप आहे. सो अशा अशा अनेक प्रजाती त्यांच्या असतात. पण प्रश्न चांगला आहे, आपण याचं उत्तर नक्की शोधूया. ठीक आहे, मी टाकते ग्रुपवरती सापडलं की. मग हे ॲक्वेटिक किती सुंदर आहे बघा ना, हे पाणी शांत चाललंय हळूहळू. इथे काय असेल, शेवाळ असेल, त्या शेवाळाला खाणारे छोटे छोटे किडे, त्या किड्याला खाणारे छोटे छोटे मासे, त्या माशांना खाणारे थोडे मोठे मासे, त्यांना खाणारे आणखी थोडे मोठे मासे, कदाचित पुढे मगर विगर पण असेल. आणि सॉल्ट वॉटर म्हणजे समुद्रातली इकोसिस्टम. त्याच्यामध्ये मासे आहेत, कोराल्स आहेत. त्या कोराल्सच्या मध्ये 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 पण असतात बरं का छोटे 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 लिव्हिंग थिंग्स असतात. हे मासे त्यांना खातात आणि या माशांना मोठे मासे खातात. हे सगळेचे सगळे पाण्यातले मेलेले लोक पाण्यामध्येच डिकम्पोज होतात, त्यांचे डिकम्पोजर्स इकडेच राहतात. ठीक आहे, मग आहे पुढचं आहे त्याच्यातलं डिग्रेडेशन ऑफ इकोसिस्टम, जे आपण आताच बोललो. पॉप्युलेशन ग्रोथ, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, बिग डॅम. बघा इथे चांगली नदी होती, नदीचं पाणी वाहत होतं, ह्याच्यावर आपण हा एवढा मोठा डॅम बांधला. म्हणजे हे इथलं पाणी अडवलं ना मागे आपण, जे की वाहणार होतं, प्रवाहामध्ये येणार होतं. त्यात आपलं भलं झालं, आपण तिथे इलेक्ट्रिसिटी काहीतरी प्लॅन केले, काहीतरी लावले. पण ही सगळी सिस्टीम आपल्या ह्या एका बांधकामामुळे डिस्टर्ब झाली ना. हे बघा हा ट्रॅफिक जाम, कशी गाडी घातली बघा येड्याने इकडे तिकडे, सगळं जाम करून ठेवलेलं आहे इकडे. मग इथे अर्बनायझेशन, केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना. आणि इथे बघा धूळ, प्रदूषण, ह्या सगळ्यामुळे आपल्या आजूबाजूला जिकडे जिकडे MIDC एरिया असतो ना, तुम्ही तिकडनं गेलात तरी तुम्हाला विचित्र वास येतो, केमिकल्सचा वास असतो, धूर असतो. या सगळ्यामुळे तिथला आजूबाजूचा एरिया प्रदूषित झालेला असतो, आपल्याला अनुभवाने कळतं. इम्पॉर्टन्स ऑफ इकोसिस्टम प्रोटेक्शन, आपण हे वाचवलं पाहिजे. जर ते नाही वाचवलं ना तर आपण सगळे जाऊ मधनं, कारण सगळे आपण एकमेकांवरती अवलंबून असतो. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला लोकांना अवेअर करावं लागेल. जसं आपण धड्यामध्ये दिलंय की तुम्ही अवेअर झालात, आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या आजूबाजूला कोणत्या इकोसिस्टम आहेत, त्यांना वाचवण्याकरता काय केलं पाहिजे, तुम्ही तुमचा विचार सुरू करायला पाहिजे. त्याच्याकरता सरकारने पण काही लॉज बनवलेले आहेत, नियम बनवलेले आहेत, आणि त्याच्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल असा विचार आहे. सगळ्यांचा विकास करायचा आपल्याला, कोणाला मारायचं नाही. आपल्याला काय करायचंय, दुसऱ्यांचं घर घेऊन आपण त्याच्या घरात राहून आपण कसे सुखी होणार, हो की नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सगळ्यांना घेऊन जायचं आपल्याला. प्राणी, पक्षी, वनस्पती, मायक्रो ऑर्गॅनिझम सगळे महत्वाचे आहेत. ते कोणाला मारून नाही टाकायचं, त्यांच्या सोबत आपल्याला हवा तसा प्रगतीचा मार्ग धरायचा. त्याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. प्रोटेक्टेड एरियाज, काही विशेष एरिया जिकडे ह्याला सगळ्यांना आपण ठेवू शकतो आणि हे मरणार नाहीत त्यांची काळजी घेऊ शकतो. मग रिलोकेशन प्रोजेक्ट, जर काही ठिकाणी त्यांच्या जीवाला धोका असेल तर ते प्राणी जसे की वाघ, सिंह आपण अशा ठिकाणी पाठवतो जिकडे ते सुरक्षित राहू शकतात आणि त्यांची ब्रीड वाचवू शकतात. अशा पद्धतीने हा धडा आणि आपला पोर्ट इथे संपलेला आहे. सो आज आपण इकडे थांबूया आणि आपला जो काही बोला. गावामध्ये सोने डोळे एवढे काढून घेतले. काय आहे तुमच्या गावामध्ये काय अस्वलने झालं? तुमच्या गावामध्ये अस्वलने तुमच्या डोळे गावामध्ये? एवढे तुमच्या गावामध्ये अस्वलाने काय केलं? माणसाचे डोळे एवढेच काढून घेतले. अरे बापरे, खरं की काय? डेंजरस. बापरे. चला, पण अशा सगळ्या गोष्टींमधनं आपण हे शिकायचं की आपण विनाकारण कोणाच्या वाट्याला जायचं नाही आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे मार्ग शोधून काढायचे. एकटं फिरायचं नाही कुठे जंगला साईडला आपण. ठीक आहे, चला थांबूया आपण आज इकडे. तुमचं पुढचं लेक्चर पण असेल बाळांनो, 8:30 झाले, थोडा ब्रेक पण लागेल तुम्हाला. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. संगीता मैम, आप रिकॉर्डिंग बंद कीजिएगा क्या? मुझे यहाँ पे ऑप्शन नहीं दिख रहा है. चला बाय मुलांनो, तुम्ही मीटिंग लीव्ह करू शकता. तुमचा पुढचा क्लास असेल ना आता. नाही मॅम, आज आमचा
एकच लेक्चर आहे का? मग ठीक आहे. मग मला वाटलं का फारच उशीर झाला आणि तुम्हाला ब्रेकच मिळणार नाही. आपण सगळे लिव्ह करायचं का? कारण मला इथे रेकॉर्ड बंद करण्याचा ऑप्शन तर दिसत नाहीये. यू आर नॉट अलाउड टू रेकॉर्ड दिस व्हिडिओ कॉल. सो मॅम असते करतील. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय मुलांनो. बाय. बाय बाय. बाय मॅम.